हा स्टार्ट. मित्रांनो, आता ही शेवटची भाजी आहे ही तरोटा. यानंतर जी आहे तर यानंतर ही भाजी पूर्ण म्हणजे जरड होणार आहे. आपण रस्त्याच्या काठालगत जी भाजी पाहतो तर ती भाजी जी आहे तर ती जरड असते, परंतु ही भाजी सध्या कवडी आहे. तर मित्रांनो, ही आरोग्यदायी भाजी आहे आणि आरोग्यदायी भाजीचं आपण सेवन निश्चितपणे केलं पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत, अनगिनत फायदे आहे. हे कोणी सांगेल. हे कोकण, विदर्भ, मराठवाडा या सगळ्या भागामध्ये हा उगवतो आणि हा तेवढाच आयुर्वेदिक पण आहे. जसं आपला त्वचा रोग असेल, त्यानंतर संधिवात असेल, या आणि पोटाचे जर आपल्याला विकार असेल तर ह्या तरोट्याच्या भाजीसारखी दुसरी कुठलीही भाजी नाही. परंतु आपल्या जिभेचे जे चोचले असतात, ह्या जिभेचे चोचले आपल्याला चांगल्या गोष्टी कदापि आवडत नाही. म्हणजे आपल्याला कारल्याची भाजी न आवडता इतर भाज्या, पनीरच्या भाज्या, ज्यामध्ये समजा मग फॅट जास्त आहे त्या भाज्या, मसालेदार भाज्या आपल्याला आवडतात. याची कोवडी अशी पानच घ्यायची, ही दांडी पण येऊ नये द्यायची. थोडं हार्ड असतं हे आणि याचा थोडा कडवटपणा हा कमी होण्यासाठी यामध्ये आपण थोडं ओलं खोबरं किंवा खोबऱ्याचा किस जरी टाकला तरी ती भाजी एक नंबर बनते. आणि एखादं त्यात टमाटर टाका. आता भाजी बनवायचं तुम्ही सांगणार नाही तुम्हाला, परंतु युट्यूबवर बघा किंवा कुठेही बघा, तर या भाजीचं सेवन आपण निश्चितपणे करा. आमची ही 5वी वेळ आहे आणि एका सीझनमध्ये 7 वेळा खाल्लं पाहिजे. बोला मित्रांनो, आता ही भाजी तुम्हाला कुठे विकत घ्यायची गरज नाही, परंतु यासाठी तुम्हाला एवढी मेहनत झाली की सकाळी उठावं लागेल तुम्हाला लवकर. आणि आपल्या शेतामध्ये नाही तर रस्त्याने जरी गेले तुम्ही कोणा चांगल्या तरी त्या रस्त्यामध्ये ही भाजी तुम्हाला फुकट मिळू शकते. याचे कोणतेच पैसे लागणार नाहीत. त्याच्यामुळं आपण याचे सेवन या सीझनमध्ये करा. बोला खंडारे सर. नक्कीच तरोडा हा आरोग्याच्या दृष्टीनं चांगला आहे. आपल्या सीझनमध्ये नक्कीच 5-6 वेळा ही भाजी खावी आणि आपलं आरोग्य सुधारावं. धन्यवाद. मित्रांनो, हा तरोटा बघू शकता आपण, मेथीपेक्षाही छान आहे. हा रोडवरचा थोडा जरड आहे, परंतु तो बघा अतिशय सुंदर असा तरोटा आहे, ज्याला टाकडा सुद्धा आपण म्हणतो. तर याची भाजी किमान 5 ते 6 वेळा जर आपण म्हणजे या सीझनमध्ये खाल्ली तर निश्चितपणे आपल्या आरोग्याला ते फायदेशीर आहे. आणि ज्या गोष्टी आपल्या आरोग्याला फायदेशीर असतात त्या आपल्याला आवडत नाही. म्हणजे आपल्या जिभेला कारलं कधी आवडणार नाही. आपल्या जिभेला भजे समोसे अशा गोष्टी आपल्याला आवडतात. म्हणून त्या तशा गोष्टीचं सेवन केल्यापेक्षा या आरोग्यदायी भाज्याचं आपण सेवन करा. आणि या दिग्रसमध्ये बघू शकतो आपण अतिशय सुंदर असा लवचिक असा हा तरोटा आलेला आहे. त्याचं आपण सेवन नक्की. यानंतर मित्रांनो, डेली वॉकिंगमध्ये आपलं 8 किलोमीटर अंतर आपण पूर्ण होत असतं. तर आमचं 4 किलोमीटर पूर्ण झालं आहे. तर हा मित्रांसोबतचा आपला रिलॅक्स टाईम. इथे बाकडे वगैरे आहेत. हा कळसा रोहना देवी येथील हा स्पॉट आहे. तर आपण देखील वॉकिंगचा आनंद घेत चला. नमस्कार मित्रांनो, आज 6 वाजले जाता. आमचे जवळपास 6.5 किलोमीटर अंतर कंप्लीट झालेलं आहे. भोडे सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि विविध प्रकारच्या सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना आवाहन करतात की बाबा तुम्ही चला आणि आपली शरीर चांगले ठेवा. याच्यामध्ये काही लोक म्हणतात आपलं वय झालं, आपली शरीर साथ देत नाही. ही गोष्ट चुकीची आहे, कारण की कालच मित्रांनो सीए परीक्षेचा निकाल लागला, जी जगामधली जवळपास 8व्या नंबरची टॉप एक्झाम आहे. याचा जो रिझल्टचा रेशो आहे, जर 1000 विद्यार्थी जर परीक्षेला बसले तर याच्यात जास्तीत जास्त 5 ते 10% विद्यार्थी याच्यात तुम्ही क्वालिफाय होता. परंतु याच्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट ही झाली मित्रांनो कालच्या परीक्षेमध्ये की आपल्या महाराष्ट्रातील संभाजीनगरमधील एक विद्यार्थी हा टॉपर झाला सीए परीक्षेमध्ये. तर दुसरी एक बाब अशी झाली याच्यामध्ये की एक 71 वर्षाचे गृहस्थ आहेत, त्यांचं नाव आहे ताराचंद अग्रवाल. हे जयपूर येथील आहेत. त्यांचं वय 71 वर्ष आहे मित्रांनो. 71 वर्षामध्ये त्यांनी हे सीएची परीक्षा फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास केली. तर हे असं उदाहरण आहे मित्रांनो आपल्याजवळ की आपल्याला शिक्षणासाठी, आपल्याला कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी वयाची अट लागत नाही. त्यामुळे आपण नेहमी कोणती वयाची ती पर्वा न करता आपण आपले उद्दिष्ट आणि ध्येय साध्य करावे. निश्चित बरोबर आहे. सरांनी सांगितलं तसं. जसं काही लोक आपण चालत असतो तर आपल्याला जाणून बुजून म्हणतात तुमची तर ढेरीच कमी नाही झाली, जास्त चालू नका, तुमचं गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम येईल. ह्या गोष्टी मित्रांनो, जसं अंधश्रद्धा आजही आहे प्रत्येकात, लोकांच्या अंगात येते 2-3 लोकांच्या, हे आजही आपल्या भारतात चालू आहे. म्हणून आपला अप्रोच हा सायंटिफिक आपला अप्रोच असला पाहिजे.
आणि सरांनी जे सांगितलं की वयाचं अट नाही, बंधन नाही, आपण डेली वॉकिंग करा. धन्यवाद मित्रांनो. आज वॉकिंग करत असताना आपले फॉलोवर भेटले पुसदचे, काय ना, स्वप्नील भुजाडे, आणि त्यांनी आम्हाला थांबवलं. आणि काल त्यांनी एक कमेंट केली होती, आज तुम्ही कोणत्या रूटला जाणार आहे. कसे वाटतात आपले व्हिडिओ? छान असतं सर तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहतो. हा. तुम्ही म्हणजे दिग्रसचा आसपासचा परिसर सर्व दाखवता. हा. शिवाय असं नवनवीन म्हणजे भाज्या वगैरे हा. असं चांगल्या गोष्टी तुम्ही दाखवत असता आणि नेहमी तुमचे व्हिडिओ पाहतो आम्ही. बरं. चांगले वाटते आम्हाला. लोकांना फॉलो करायला सांगा एकदा. मग सरांच्या व्हिडिओ छान असतात सरांचे. हा. सरांच्या चॅनलला फॉलो करा. शिवाय सरचं युट्यूबला सुद्धा चॅनल आहे, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा.